भी देखिए, अगर आप शुभम कदम है, अविनाश है, कल्पेश, प्रयास कोहली, अलंकार भोईर, रोहित पाटिल है और हिरामन नाईक जैसे गेंदबाज है, निकेश मोरे, ऋषी टोमरे, तो इनके पास भी मंजे हुए गेंदबाज है. नक्कीच विजयाचे पाईक असे दमदार नामवंत क्रिकेटर या लढतीमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. दोन्ही संघनायकांना कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने मनपूर्वक अशा शुभेच्छा आहेत. जिथे टॉस खूप इम्पॉर्टंट आहे. टॉस जिंकला कुटुंब बांधन आणि पहिल्यांदा स्वीकार केलाय गोलंदाजी आणि फलंदाजी करताना पाहायला मिळेल हिमांशू इंटरप्राइजेस कोलवाडी बनाम शौर्य टायगर चॅम्पियन्स कुटुंब बांधन सर्वात मोठं रणकंदन क्रिकेट रसिकांना पाहायला मिळेल. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. कुणाल नाइक के हाथों पर पहली ओवर थमी है कप्तान की ओर से, और प्रयास कोहली जो चौकार किंग है वहाल के, बहुत ही ज़बरदस्त खिलाड़ी है. और ऑपोजिशन में जो नॉन स्ट्राइकर एंड पर है प्रशांत पाटिल. तो ये दो बल्लेबाज शुरुआती तौर पे भेजे कैप्टन के साथ. रोशन, क्या लगता है कुणाल नाइक जिस फॉर्म में इस सीजन में खेल रहे, पिछले 2 साल से हम देख रहे, एक काफ़ी तगड़े खिलाड़ी कुणाल भी. नक्कीच एक चांगली मॅरेथॉन इनिंग साकारण्याच्या इराद्यानं पूर्णपणे संकेत स्पष्ट करावे लागतील. एक ग्रेट स्टार्ट खूप इम्पॉर्टंट आहे. इथून जर चांगली स्टार्टिंग झाली तर एक भलं मोठं आव्हान इथे उभं केलं जाऊ शकतो. जी बिल्कुल. पावर प्ले की ओवर यहाँ से शुरू होते हुए शॉर्ट पॉइंट लेग का वो पॉइंट, डेविक्स का वो पॉइंट, गली पॉइंट के रीजन में फील्डर है, लॉन्ग ऑफ पर एक है और लॉन्ग ऑन पर एक फील्डर है. चारों दिशाओं में फील्डर जाल बिछाया है प्रयास कोहली को फंसाने के लिए. क्योंकि प्रयास कोहली का जो इतिहास है ना रोशन, इनकी उम्र बहुत कम है. ये बल्लेबाज चौकार किंग कहलाया जाता है हमेशा. रफ्तार की गोली, चौकारांचा बेतात बादशाह म्हणून अखंड रायगड जिल्ह्यामध्ये ज्या खेळाडूची ख्याती आहे, न्यू यंगस्टर वहालचा प्रयास कोहली या लढतीमध्ये कुठल्या पद्धतीने प्रयास करेल आणि काय प्रवास असेल हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं आहे. एक पीपीएल ऐसा प्लेटफॉर्म है कि ये आपको अर्श से फर्श से अर्श तक लेके जा सकता है. मतलब आपको अर्श तक पहुंचना है तो आपको यहाँ फाइट करनी पड़ेगी. ये बड़े बड़े लीग है, यहाँ से आपको आगे पहुंचा सकते हैं. पहली गेंद कुणाल नाइक का, ये जादुई गेंदबाजी का तरीका, हमेशा उंगलियों का जादू उन्होंने अपने गेंद पर बिखेरा है. क्योंकि कुणाल नाइक जब गेंदबाजी करते तो लेग कटर बॉल भी करते, ऑफ कटर भी करते, ऑफ ब्रेक भी करते. ये मास्टरमाइंड गेंदबाज है. अगदी अष्टपैलू गुणवान खेळाडू म्हणून कुणाल नाईकची ख्याती आहे अखंड रायगड जिल्ह्यामध्ये. अगदी खुल्या गटामध्ये सुद्धा या खेळाडूचा एक वेगळा वावर आणि एक चांगली पॉवर पाहिली आपण. नेक्स्ट बॉल, आक्रमण चढवण्याचे प्रयत्न राहिले रिंगणामध्ये, इथे अडकवलंय. पहिला दे धक्का, पहिला झटका लागतोय आणि इथे खेळाडू बाद होतोय. प्रयास कोहली आमची पनवेल अगदी लोकनेते माजी खासदार श्री रामशेठ ठाकूर साहेब यांच्या अमृत महोत्सवानिमित्त पनवेल समालोचक असोसिएशन यांच्या माध्यमातून पनवेल प्रीमियर लीगचं आजच बिगुल वाजले. आणि आज निव्वळ योगायोगच म्हणावं लागेल, ज्या रामशेठ ठाकूर साहेबांनी अयोध्या नगरीच्या राम मंदिरासाठी अगदी 1 करोड रुपयाची धनराशी ही देणगी स्वरूपामध्ये दिली होती. त्याच मंदिराचा ध्वजारोहण आज 25 नोव्हेंबर 2025ला होतोय. 500 वर्षांची प्रतीक्षा आता संपली आहे. 25 नोव्हेंबर 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या शुभ हस्ते अयोध्येतील श्रीराम मंदिरावर होणार ध्वजारोहण आणि ते आज झाले. आणि हा निव्वळ योगायोग आहे. रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सव निमित्त ही आपण दमदार स्पर्धा पाहतो. पीपीएल गोलंदाज तयार कुणाल नाईक. ओहो, काउंटर अटॅक, अटॅकिंग बोलबाला A1 जोडीकडे हा पण चेंडू ट्रॅव्हल होतोय, येतोय. हा पहिला दमदार चौका. बाजी पलट गई. पिछली गेंद पे विकेट आया कवर पॉइंट पे, दूसरी गेंद पे लॉन्ग ऑन पे चौका गया क्रॉस बैटेड शॉट में. सनील फड़के मैन फ्रॉम वीगर, जिनका कहना है उन्हें मारामारी बहुत पसंद है, चौके छक्के दूर रखा गेंद को बल्ले से और ये काफ़ी बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं. कुणाल नाइक की ये खासियत है कि वो बहुत ही जल्दी कमबैक कर लेते हैं. जब बड़ा स्ट्रोक उनके खिलाफ लगता है तो बल्लेबाज को पढ़ते हैं, उसके बाद गेंद रिलीज करते हैं. मास्टरमाइंड गेंदबाज. डॉट गेंद आती हुई यहाँ पर, डॉट गेंद आ रही है, चौके लग रहे, विकेट भी आ रहे.
इस ओवर में पूरा पैकेज है रोशन अभी तक। अगदी अलीकडे आपण सनील फडके येता क्षणी त्याचे आपण तडके पाहिले, परंतु तात्काळ गोलंदाजीचे पाईक असलेला दमदार गोलंदाज कुणाल नाईकनं वापसी दाखवली. हे त्याचं धाकडरित्या गोलंदाजीचं आकलन आपण नेहमीच पाहिले. अलॉन द कार्पेट अगदी ऑन ड्राईव्ह इथे हा फटका खेळला गेला. मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात होते. तात्काळ एक धाव परिपूर्णपणे प्राप्त होते आणि स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर स्वतः संघनायक प्रशांत पाटील सामोरे जातील. कैप्टन प्रशांत पाटिल, रविंद्र भोईर ने उनको चुना है, कप्तान की जिम्मेदारी दी है और कप्तान की जिम्मेदारी वो निभाते भी है. पिछले मुकाबले में भी अच्छा खेले, कप्तानी पारी के साथ मैच को फिनिश किया. वापस उनको एक बार सामना करना पड़ेगा, लेकिन इस बार उनके खिलाफ है आदर्श गरत की ब्लू आर्मी, स्काई बनाम ब्लू का ये तगड़ा मुकाबला. कुणाल नाइक एक चौका लगाए उनको, टीम का टोटल है 5, 1 विकेटों के नुकसान पर. पावर प्ले में जो बड़े स्ट्रोक हम देखना चाहते थे वो फिलहाल अभी तक नहीं आ रहे. नक्कीच पॉवर प्लेमध्ये प्रशांत पीपी पॉवरफुल पंडा त्याला अवगत करावं लागेल, कारण अलीकडच्या लढतीमध्ये चांगला खेळताना आपण प्रशांतला पाहिला आणि याही लढतीमध्ये त्या रिदमने खेळण्याचे हेतू त्यानं स्पष्ट दाखवलेत. आणि हे पाहता अगदी सनीलच्या जोडीनं एक चांगली भागीदारी रचणं हे सुद्धा तितकंच गरजेचं. पहिलं षटक अतिवेगानं समाप्त झाले आणि पिवनच्या पहिल्या षटकादरम्यान पॉवर प्लेमध्ये कुणाल नाईकनं धावा खर्चिक केल्या अगदी 7. प्रीमियर लीगचं अगदी टॅक्स ऑन आपण पाहू शकता. उत्तम दर्जाचं आयोजन आणि नियोजनासाठी नेहमीच अखंड रायगड जिल्ह्यामध्ये या संपूर्ण पनवेल क्रिकेट समालोचन असोसिएशनला ओळखलं जातं आणि पनवेल PTC लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं अखंडित संघटितपणे थेट प्रक्षेपण आहे आणि जो प्रेक्षक वर्ग घर बसल्या या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटतोय त्यांचंही कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं मनपूर्वक स्वागत केलं जाईल. अगदी पहिलं षटक हे अति वेगानं हे समाप्त झाल्यानंतर तिथे आल्या धावा 7. सन्माननीय गुरुनाजी चौधरी यांना विनंती, आपण थेट मंचकावरती या. पनवेल प्रीमियर लीगमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. परंतु बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर पाहायला मिळेल प्रतीश मस्कर, एक मिश्रित गोलंदाज येतोय बॉलिंग ट्रॅकवरती. 7 पे 1 ओवर नंबर 2 परफेक्ट यॉर्कर. यहाँ पे खतरा हो सकता था कि बल्ले का किनारा सिरा लगे, विकेट कीपर उसे कैरी करे, और ये होता है तेज गेंदबाज के सामने रोशन. टाइमिंग आपको लेना पड़ता है, बल्ले का जो स्लॉट है, बल्ले का फ्लो आपको घुमाना पड़ता है, वो चीज़ें यहाँ पर नहीं हो पाई. 7 पे 1 काफ़ी अच्छी गेंदबाजी फिलहाल प्रतीश के द्वारा चलती हुई. अति वेगवान असा आपण हा चेंडू पाहिला. अगदी लांब लचक असा रणअप घेत असताना आपण प्रतीश मस्करला पाहू शकतो. समोर मारामारी किंग विगरचा एक युवा जिगरबाज खेळाडू, रिंगण तोडता आलं नाही, सिंगल प्राप्त होईल का? सहज गतीनं ही धाव इथे प्राप्त होते, परंतु टीव्ही अंपायरकडे पाहिलं जाईल. कुणाल नाइक के रिएक्शन यहाँ पर देख रहे हैं, थोड़े नाराज है कुणाल, थोड़ा चूके ऐसा उनका चेहरा कह रहा है, लेकिन टीवी अंपायर को ये कॉल दिया है. थर्ड अंपायर डिसीजन पेंडिंग, चेक करेंगे DRS स्लो मोशन एंगल में क्या कुछ हुआ मैदान के अंदर. इम्पॉर्टेंट मैच है, विनर का. दोनों टीम ने एक जीत 1 पॉइंट हासिल किया है और दूसरे पॉइंट के लिए दोनों टीम फाइट कर रहे बीच मैदान में. 7 पर 1 पनवेल प्रीमियर लीग का ये सीज़न 4 आपके लिए. बहुत सारे दर्शक अब मैदान में मैच का आनंद उठा रहे. ठंडी, गुलाबी ठंडी बहुत कम है, ये भी अच्छी बात होगी रोशन, जिसके कारण दर्शकों को और मैच देखने में मजा आ रहा है. नक्कीच अलीकडच्या काही 2 दिवसांचा जर विचार केला तर काहीशी थंडी नमली आहे आणि हे पाहता अगदी आज प्रेक्षकांची पहिल्या रात्रीमध्ये तुडुंब गर्दी पाहायला मिळते. ऑल रूम मधून निर्णय काय येईल हे पाहिलं जाईल. ब्रॉडकास्टिंग टीम इथे दाखल आहे. PTC अंपायर टीम आपण दाखल व्हायचे. ऑफिशियल अंपायर्स, थर्ड अंपायर. इट्स आउट. अगदी खेळाडू बाद होतोय. अनाकलनी अद्भुत असा दमदार आपण थ्रो पाहिला आणि त्या ठिकाणी खेळाडू रनआउट होत असताना लागलेला हा दुसरा धक्का हिमांशू इंटरप्राइजेस कोलवाडीला
जिथे खेळाडू बाद होतोय. स्वतः संघाचा सरसेनापती संघ नायक प्रशांत पाटील. प्रशांत पाटिल मैदान से बाहर निकलते हुए वॉकिंग बैक टू डगआउट. एक्चुअली रिप्ले में आप देख सकते हैं किस तरीके से वो आउट हुए. यहाँ पर नए बल्लेबाज मैदान के अंदर जाएंगे. वहाँ पर पॉइंट पर थे कुणाल नाइक, उनका डायरेक्ट थ्रो. और ये देखिए एक अच्छा जज्बा आपको देखने मिला इस विकेट पर. किती वेगाचा तो थ्रो राहिला आणि उत्तमरित्या सध्या घडीला आपण ते जजिंगही चांगलं राहिलं. ज्या ठिकाणी प्रतीक सुरतेनं एक सूर उडी लगावली आणि स्वतःचा बॅलेन्स त्याने राखला आणि खेळाडूला बाद केलं. प्रतीक सुरते का एफर्ट कमाल का है. देखिए भाई बल्ला ऊपर था प्रशांत पाटिल का. आपको शायद नीचे ग्रिल करना था जमीन में. आप पहुंच चुके थे लेकिन आपका बल्ला ऊपर था. आपको उसको ग्रिल करना था जमीन पे, लाइन पे पहुंच जाते. वो आपकी गलती है. शायद आप वीडियो चेक कर सकते हैं. अगदी प्रतीक सुरतेचं तात्काळ सेलिब्रेशनची मागणी राहिली आणि तात्काळ थर्ड अंपायरकडे हा निर्णय सोपवला गेला. जिथे खेळाडू बाद होताना पाहिला प्रशांत पाटीलला माघारी जावं लागतं. 7-2 नए बल्लेबाज इंडिया नंबर 4 पर आएंगे बल्लेबाजी के लिए. शुभम कदम देवलोली के ये बल्लेबाज है. शुभम शौर्य हिमांशु एंटरप्राइजेस की ओर से बल्लेबाजी करेंगे. एक बड़ी जिम्मेदारी उनके ऊपर इस मुकाबले में क्योंकि 7-2 विकेट गए. ऐसे में हिमांशु एंटरप्राइजेस शुभम कदम एक पार्टनरशिप की उनको ज़रूरत है, एक साझेदारी की जो इस रनों के पहाड़ को बना सकता है. क्या बन पाएगा इस मुकाबले में? 5 ओवर का ये मैच है. शुभम मैदान में अपने टीम के लिए क्या वो मजबूत दावेदार बनेंगे? एक अच्छे बल्लेबाज और कमाल की गेंदबाजी. ये कालुंद्रे का जो गेंदबाज है रोशन, आप इन्हें देखिए. प्रतीश मस्कर ये रफ्तार का सौदागर है, युवा खिलाड़ी है, उम्र कम है, लेकिन जो गति उनके पास है ना वो लाजवाब है. और खास करके वो जो टप्पा डाल रहे विकेटों पे वो तो जबरदस्त है. अगदी तेज तर्रार युवा शक्तीचा जागर आणि वेगवान चेंडूंसाठी हा खेळाडू ओळखला जातो आणि आपलं प्रतिबिंब एक आगल्या वेगळ्या पद्धतीने त्याने उमटवले. कुठल्याही प्रकारे फलंदाजांना धाबा तो देत नाहीये. नेक्स्ट बॉल वेगवान चेंडू, त्याच्यावरती वेगळा प्रहार करण्याचा प्रयत्न राहिला परंतु चेंडू फळी यांच्यामध्ये तालतंत्र जोडता आले नाहीये. डॉट बॉल. ये चर्चा होगी अब पीपीएल में क्योंकि आप पीपीएल में गेंदबाजी कर रहे हो. प्रतीश मस्कर ये जो चेहरा देखिए मेहनत से बनाए, ये जो पसीना उन्हें निकला है, 4 गेंदे डॉट. ये बहुत बड़ी बात है रोशन क्योंकि सामने विनर टीम है, आप भी विनर हो. लेकिन ये खरी परीक्षा है, मैं कहूँगा एग्जाम है कि आप रिजल्ट आपको दिखाना है. ये पीपीएल का प्लेटफॉर्म है, यहाँ से आगे बड़े बनोगे आप. अगदी खेड्यातील खेळाडू सुद्धा अगदी या महामुंबईमध्ये झलकताना पाहायला मिळत आहेत. अगली पेशकश गोलंदाजावरती काउंटर अटॅकिंग बाणा येतोय. हा बलशाली षटकार. मैच समरी आपकी स्क्रीन पर. हिमांशु एंटरप्राइजेस कुलवाड़ी को आप देख रहे बल्लेबाजी कहते हैं 15-2 और दोनों टीम का टी शर्ट कॉम्बिनेशन काफ़ी रोशन बढ़िया है. स्काई और ब्लू ये जर्सी आपको यहाँ पर देखने मिल रही है. और खास करके पार्टनरशिप की बात, प्रतीश की बात करें तो 1 ओवर 8 उन्होंने रन दिए थे. आणि पीटीसीची सुद्धा एक अजब
कलरिंग कलाकारी सुद्धा पाहायला मिळते. ज्या संघाचा टी शर्ट आहे त्यानुसार स्कोरबोर्ड पाहायला मिळतो. जी, इसे प्रोफेशनल क्रिकेट कहते हैं और पीपीएल पनवेल नहीं तो प्रोफेशनल क्रिकेट लीग भी उसे कहा जाएगा. और जिस टीम का जो टी शर्ट है रंग वही स्कोरबोर्ड को यहाँ पर दिया है. मतलब आप आसानी के साथ पहचान सकते हैं कि बल्लेबाजों के लिए स्काई का रंग है और जो गेंदबाज थे उनके लिए ब्लू रंग यहाँ पर इस्तेमाल किया जा रहा है. पावर प्ले 2 समाप्त हुए, 15 पे 2, 3 ओवर का खेल मात्र बचा है. हिमांशु एंटरप्राइजेस अभी नहीं तो कभी नहीं सीजन 4. खराब स्ट्रोक है, मिस टाइमिंग, एलिवेशन कम है, बल्ले का किनारा, विकेट कीपर ने कैरी किया और लगता हुआ तीसरा झटका हिमांशु एंटरप्राइजेस कोलवाड़ी को. एक्शन रिप्ले में रोशन आप देखिए तो बल्ले का फ्लो शायद थोड़ा अलग दिशा में था लेकिन ये अंदर की दिशा में गेंद आई. अगदी जाग्यावरून फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला. काट्यासारखा सरळ चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करत असताना एक दमदार झेल पकडलाय. समीर त्या ठिकाणी दाखल होते आणि उत्तम झेल लागलेला हा तिसरा दे धक्का हिमांशु एंटरप्राइजेसला, ज्या ठिकाणी प्रतीक हा क्षेत्ररक्षक उत्तमरित्या क्षेत्ररक्षण सादर करतो. चारों तरफ प्रतीक सुरते का नाम गूंज रहा है. इससे पहले भी उन्होंने रनआउट किया था कैप्टन प्रशांत को और अभी कैच पकड़ा है. प्रतीक सुरते ने पिछले मैच में 5,000 का इनाम जीता, हाफ सेंचुरी मारी. ये खिलाड़ी देखिए आज पूरी चर्चा इस खिलाड़ी की. रोशन, जैसे न्यूज़पेपर में एक बड़ी सी हेडलाइन आती है क्रिकेट विश्व की, वो हेडलाइन इस खिलाड़ी के नाम पर है आज की. अगदी सोनेरी चंदेरी कामगिरी या पीपीएल मध्ये प्रत्येक खेळाडूला सादर करायची आहे आणि त्या इराद्यानं त्या हेतून प्रत्येक खेळाडू आज पहिल्या रात्रीमध्ये खेळ सादर करतोय. पहिल्या आपण 3 षटकांचा कार्यकाल पाहिला तर अतिवेगानं धावा येणं खूप गरजेचं होत्या, परंतु त्या ठिकाणी धावसंख्येला काहीसा आळा, धावसंख्येला रोखले, धावसंख्येला तालीबंद केले. जिथे धावा पाहावयास मिळत आहेत 3 गडांच्या मोबदल्यामध्ये फक्त 15 धावा. अगली पेशकश अगदी फलंदाजापासून काहीसा दूरवरचा हा प्रवास राहिला. पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. रोहित पाटिल फ्रॉम पारगांव स्ट्राइक एंड पर, न्यू बैटर. पारगांव का ये धुरंधर खिलाड़ी है. हिमांशु एंटरप्राइजेस कोलवाड़ी ने उसे सोल्ड किया, खरीदा, बाय किया ऑक्शन में और आज वो कीमत उनको चुकानी पड़ेगी क्योंकि टीम को जरूरत है बड़े बल्लेबाज की. थोड़ा खराब स्ट्रोक लगाए सामने की दिशा में, फील्डर है, लॉन्ग ऑफ पर जज करेंगे, 1 रन मिलेगा महज. टाइमिंग ने जज कर पाए बल्लेबाज और सिंगल मिलता हुआ टीम का टोटल है 16 पे 3. मुकाबला क्रुशल मोमेंट में चल रहा है. रोशन, जिस तरीके से विकेट गिरे लगातार, शुरुआती विकेट की अगर बात करें बिल्कुल प्रयास कोहली 0 पे आउट हुए, प्रशांत पाटिल 2 पे आउट हुए, शुभम कदम 7 रनों पर आउट हुए. शुरुआती बैटर थोड़े फ्लॉप रहे, उसके बाद मिडल ऑर्डर पे ये जिम्मेदारी आती हुई. मिस टाइमिंग, फिर से प्रतीक सुरते. चारों तरफ प्रतीक का ये बोलबाला चल रहा है मैच में. अगदी वेगळाच प्रतिबिंब उमटत असताना स्वतः विनोद भगतलाही पाहू शकता. विनोद भगतचा विचार केला, कोंबडभुजे गावचा खेळाडू आहे. अगदी अलीकडचे आपण जे डेचे पर्व पाहिले त्यामध्ये सुद्धा विनोद भगतची दहशत होती आणि नाईटमध्ये सुद्धा त्याची दहशत पाहायला मिळते. विनोद भगत बेस्ट बॉलर का खिताब बहुत बार जीतते, मैन ऑफ द सीरीज भी कई बार जीते, बैटिंग भी अच्छा करते, लेकिन अब चारों तरफ प्रतीक सुरते का इसलिए जिक्र हो रहा है क्योंकि गेंद उनका पीछा नहीं जोड़ रही. जब वो बैटिंग कर रहे थे गेंद उनके बल्ले पे आ रही थी. ऐसा कहते हैं कि जब आपका दिन अच्छा होता है ना तो गेंद का इंतजार मत करो, गेंद अपने आप अपने बल्ले पे आ जाएगी. वो प्रतीक सुरते का आज दिन है और आज की रात प्रतीक के नाम. नक्कीच वेगळी छाप तो सोडत असताना एक चांगली फिल्डिंग सध्या घडीला तो पहिल्या इनिंगमध्ये दाखल करतो, परंतु येणाऱ्या पुढच्या टप्प्यामध्ये सुद्धा ती वेगळी धोरणं त्याला आखावी लागतील. धावसंख्येला पूर्णपणे टाळेबंद केलं, जिथे 17 वरती 4 अशी काहीशी बिकट स्थिती पाहायला मिळते हिमांशु एंटरप्राइजेस कोलवाडी या संघाची. परंतु आता अति वेगानं, अति घाईनं, जलद गतीने धावा बनवणं हे तितकंच गरजेचं आहे. रोहित पाटिल फ्रॉम कुडावे न्यू बैटर स्ट्राइक एंड पर. रोहित पाटिल के लिए मौका है, मेरे ख्याल से इनको नाराज नहीं होना है, अभी इनको चमकना पड़ेगा. इट्स अपॉर्चुनिटी. इसे उस अलग अंदाज से देखे रोहित पाटिल तो शायद आप चमक सकते पीपीएल में. जब पूरी टीम मतलब मिट्टी का ढेर पूरा नीचे आ रहा है तो आपको अभी खेलना पड़ेगा. अच्छा, हिटमॅन पारी खेळावी लागेल. 6व्या क्रमांकावरती रोहित पाटील कुडावे याची ती वर्णी लागली आहे. चांगला खेळ त्याला सादर करायचा आहे. काउंटर अटॅक दाखल केलाय, ऑन साईडला क्लिअर केलं. अगदी लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षक दाखल होते. नॉन साईडला काहीसा धोका होता, परंतु पुन्हा एकदा आपल्या घरामध्ये घरवापसी पाहायला मिळते. तात्काळ या चेंडूगणिक रन्स येत असताना अगदी सिंगल रन्स पूर्णपणे इकॉनॉमिकल स्पेल सादर केलाय कोंबडभुजे गावच्या विनोद भगतनं. कुछ दर्शक बाउंड्री के पास नीचे बैठे हैं क्योंकि बहुत सारे दर्शक है, जगह नहीं कुछ जगहों पर. ये प्यारे दर्शक है भाई. रोहित पाटिल दोनों, फुलर लेन की बॉल, जूसी फुल टॉस और लॉन्ग ऑन पर. व्हाट अ कैच, क्या कमाल की कैच है भाई.
ये लाजवाब परफॉर्मेंस है। शौर्य टाइगर कुटुक बांधन का जो नाम है ना, रोशन टाइगर, उसकी तरह उनका काम भी यहाँ पे चल रहा है। एक्शन रिप्ले में देखिए, जूसी फुल टॉस बॉल, रोहित पाटिल फ्रॉम पारगांव, ये स्ट्रोक कन्वर्ट किया, मिस टाइमिंग था, ताकत कम पड़ी, 2 कैलोरीज, और ये देखिए जंपिंग कैच। नेक्स्ट मॅच शिवन्य 11 आदय विरोधात महालक्ष्मी मुरबी। दोन्ही संघातील संघनायक प्रसन्न पाटील आणि सोनू पाटील तात्काळ टॉस बॉक्स मध्ये आपण दाखल व्हायचंय। नेक्स्ट टॉस अगदी तात्काळ पुन्हा एकदा विकेटचं पतन, अगदी विकेटची गळती पाहायला मिळते। पंचतारांकित गोलंदाजीची आखणी राहिली, जिथे पंचम 5 फलंदाजांचा खात्मा राहिलाय। जीत का गुरु मंत्र बनाने के लिए हीरामन नाइक फ्रॉम पोदी, इस गांव से खिलाड़ी आते हुए, उनको भी यहाँ पर मौका मिला है पीपीएल में, उनका भी स्वागत है। हीरामन नाइक के लिए ये भी एक उपलब्धि होगी कि आज उनका बल्ला अच्छा चले तो बेहतर होगा। लेकिन पिछले मुकाबले में रोशन, आप प्रतीक सुरते के हाफ सेंचुरी देखिए, 50 रन, आपके ऑपोजिशन में ऐसा बल्लेबाज है जिसने हाफ सेंचुरी मारी। आज उनका दिन है। कुणाल नाइक है, आदर्श गरत है, तो हिमांशु 11 जो कोलवाडी टीम है, शायद इनको 50 के नजदीक तो पहुंचना पड़ेगा। नक्कीच त्यातल्या त्यात काहीसा दबाव आहे, परंतु दबाव तंत्राच्या मनगटीवरती पाय देत पुढच्या दिशेने मार्गक्रमण करणं हे खूप गरजेचं आहे। आक्रमण चढवलंय उत्तमरित्या, हा फटका टोलेजंग फटका येतोय, हा पीपीएल सिक्सर। पावयास मिळतो, तिथे येता क्षणी त्याच्या बॅटमधून 6 धावा शॉट करायला विनोद भगतच्या अखेरच्या निर्वाणीच्या चेंडूवरती दागलेला हा दमदार फटका, ज्याने धावसंख्या काहीशी वधारली आहे। धावसंख्या जाऊन पोहोचते 3 षटकांच्या समाप्तीनंतर। हिमांशु इंटरप्राइजेस कोलवाडी 5 गडी बाद 24। इसी बीच पनवेल प्रीमियर लीग के हमारे खास करके सचिव संतोष दादा गरत यहाँ पर आते हुए, काफ़ी बड़ी मेहनत है संतोष जी गरत इनकी। महेंद्र पाटिल हमारे, गजेंद्र रंगे, वैभव बोपी, संदीप जी भास्कर फाउंडर, एक फैमिली बन चुकी है पनवेल प्रीमियर लीग में, पनवेल कमेंटेटर एसोसिएशन। और किसने सोचा नहीं था भविष्य में कि कमेंटेटर लोग भी इतनी बड़ी टूर्नामेंट रख सकते हैं। सोचना एक दूर की बात है रोशन, लेकिन करके दिखाया। नक्कीच दाखवून दिलंय, आप सोचिए हम बनाएंगे, आणि त्या दर्जाचं आयोजन बनवलंय अगदी पनवेल असोसिएशननं पीपीएलचं। विदाउट एक्सपीरियंस कमेंटेटर इतनी बड़ी टूर्नामेंट रख रहे, और कमाल का स्ट्रोक है, पिकअप है, हवा में है, दिशा परफेक्ट है, आउट ऑफ द पार्क, बिग शॉट, 6 रन। बिनधास्त पद्धतीने खेळलेला आपल्याला फटका पाहायला मिळतो, जिथे ज्या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून मालिकावीरासाठी मोटरसायकल मिळते, असे पनवेल शिवसेना प्रमुख सन्माननीय बिंदास ठोंबरे यांच्या माध्यमातून त्यांचे मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू। त्यांच्या कटआउटला सलामी दागणारा हा दमदार सिक्सर। 6 की जरूरत थी, मच नीडेड 6। टीम का टोटल है 6 के साथ स्कोरबोर्ड पर 30 का आंकड़ा पहुंच चुका है। अब और 20 रन जोड़ने होंगे हिमांशु 11 कोलवाड़ी टीम को, और 50 तो चाहिए इस मुकाबले में। जी कोशिश जारी है, कमाल की बल्लेबाजी यहाँ पर। हीरामन नाइक ने भी एक छक्का मारा, अब रोहित पाटिल भी यहाँ पर बरस रहे मैदान में। अगदी हिटमॅन आपण फटका पाहिला। आता 2 फलंदाजांनी मोर्चे बांधणी वेगळी आखली, अटॅकिंग मूड मध्ये सध्या घडीला फटके, चांगले फटके येत आहेत। अगदी वेगळा प्रयत्न राहिला फलंदाजाचा, परंतु चेंडू फळी यांच्यामध्ये पुन्हा एकदा तालतंत्र जोडलं जात नाहीये, आणि आता आलेला हा डॉट बॉल। रोहित पाटील कुडावे अगदी 3 चेंडू खेळलाय, 7 धावा त्याच्या बॅटमधून 70 राखायची आहे। त्याच्या साथीने हिरामन नाईक जो पोदीचा खेळाडू, येता क्षणी त्याच्याही बॅटमधून षटकार पाहिला। एक चांगली साजेदारी सध्या घडीला या 2 फलंदाजांमध्ये होत असताना। गेंदबाज समीर इनसाइड आउट का वो पॉइंट, जोन में फील्डर है, क्विक सिंगल, 1 रन महज मिलेगा। परफेक्ट थ्रो, स्टंप टू स्टंप, सिंगल बटर होते हुए। और रोहित पाटिल और हीरामन नाइक की रोशन ने खासियत देखी तो ये पार्टनरशिप की ज़रूरत है कोलवाड़ी को, ये साझेदारी की ज़रूरत है, क्योंकि आधी टीम तो आउट हो चुकी है, 5 विकेट। अब जो कुछ कर सकते ये दोनों बचे कि एक बड़ी पार्टनरशिप बनाए, सिंगल डबल से खेले, और जो 50 का मैं चर्चा करता 50 रनों की, वहां तक पहुंचे। प्रवीण, अगदी या मध्यमक्रमी फलंदाजांना एक चांगली मोर्चे बांधणी करावी लागेल, त्या दृष्टिकोनातून ध्येय धोरणं काहीशी आखली आहेत। ऑफ ड्राईव्हचा फटका अंतिम टप्प्यामध्ये, लॉंग ऑफला चांगली फिल्डिंग आखली गेली, अगदी चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण आखले। शौर्य टायगर चॅम्पियन्स कुटुंब बादन या टीमच्या माध्यमातून प्रत्येक क्षेत्ररक्षक चांगली कामगिरी आखतोय।
जी पीपीएल का फॉर्मेट है रोशन, इतनी अच्छी टूर्नामेंट है, प्रोफेशनल लीग है, उसमें 100% कमिटमेंट होना चाहिए। फील्डिंग में दिख रहा है प्रतीक सोते हैं जो रन आउट किया कैप्टन प्रशांत को, उसके बाद जो कैच पकड़ रहे जंप लगा के। टाइगर टीम बहुत टाइगर जैसी लग रही है मुझे आज। स्लॉट में है, प्लॉट में जाएगी, जितनी तेज उतनी तेज बाहर गई और ये सबसे दूर सिक्सर। अगदी दर्शक दीर्घेला अगदी सलामी दागणारा हा दमदार आपण फटका पाहतो अगदी खेळपट्टीच्या मधोमध हा चेंडू रोहित मॅन शर्मा स्टाईल आपण फटका पाहिला। दमदार फटकेबाजी सद्यघडीला आखली जाते आणि क्रिकेट रसिकांची मन जिंकत असताना 7व्या क्रमांकावरती आलेला हिरामन आता बरसतोय। पोदी गांव का ये खिलाड़ी है रोशन। पोदी गांव मेरे ख्याल से दर्शकों को पता भी नहीं होगा, बहुत कम लोगों को पता है पोदी गांव कहाँ पर है। तो देखिए ये खिलाड़ी अब चमक रहे हैं, उनका गांव का नाम भी नाम रोशन हो रहा है और कमाल की बल्लेबाजी। 2 छक्के मारे अभी तक हीरामन नाइक ने और ये पीपीएल का ही फॉर्मेट है। संदीप जी वास्कर हमेशा कहते हैं कि पीपीएल में जो लोगों को गांव पता नहीं है वहां से हम खिलाड़ी लेके आएंगे और उनको बड़ा बनाएंगे, ये पीपीएल का फॉर्मेट है। नक्कीच त्या दर्जाचा काहीसा पहिल्याच रात्रीमध्ये माहोल पाहायला मिळतो। ऑन साइडला क्लिअर केलं, फक्त एकच जाव मिळताना पाहायला मिळते। अलीकडे दमदार फटका पाहिला, तात्काळ गोलंदाजाने कमबॅक साधलं। ये पार्टनरशिप काफी लंबी रही क्योंकि 15 रन जोड़े पिछले ओवर में और 3 छक्के मारे दोनों बल्लेबाजों ने, लाजवाब। हीरामन नाइक ने 2 छक्के मारे, रोहित ने 1 सिक्सर मारा। 18 रन इनके बल्ले से हवाई हल्ले से आए। एयर स्ट्राइक होनी चाहिए, एयर स्ट्राइक जितनी ज्यादा हो गए उतने रन बनेंगे आज। अगदी हवाई हल्ले अंतिम टप्प्यामध्ये होत असताना अलीकडच्या 3 षटकांचा कार्यकाल पाहिला तर धावसंख्या काहीशी मंदावलेली पाहिली, परंतु सध्या घडीला धावा अति वेगाने येत आहेत, जिथे अति वेगवान 4 षटक समाप्त होत आहेत आणि हिमांशु इंटरप्राइजेस कोलवाडी हा संघ जाऊन पोहोचतोय 5 गडी बाद 40। अंतिम षटकागणी धावा किती येतील अशी काहीशी वेगळी चर्चा आहे। इथे हाणामारी होईल ही प्रेक्षकांमध्ये पूर्णपणे चर्चा पाहायला मिळते। आखिरी ओवर लेके आएंगे पिसारवे गांव से जो बिलोंग करते हैं तेजस पाटिल। 40 पे 5, 6 गेंदों का खेल मात्र बचा है और मजा आएगा रोशन, क्योंकि विनर का मुकाबला है और विनर का मुकाबला यानी 2 तगड़ी टीम है। जिन्होंने पहली जीत मिली है, आत्मविश्वास काफी बड़ा होता है कि दूसरे मुकाबले में भी जीत मिलेगी। और आदर्श गरत ने टॉस बॉक्स में कहा कि हम अच्छी फाइट करेंगे और 100% कमिटमेंट करेंगे। एक चांगली फाइट या लढतीमध्ये पाहायला मिळेल। बिग फाइट, बिग बॅटल। ओहो, प्रहार राहिलाय, लॉंग ऑफ कडे चेंडू ट्रॅव्हल होतोय। अति वेगवान फटका खेळत असताना अंतिम टप्प्यामध्ये एक चांगला रिदम सापडलाय, एक चांगला सूर गवसलाय मी तर म्हणेन कोलवाडी या टीमला। फलंदाजीच्या बोलमध्ये हिरामन नाईकच्या साथीनं रोहित पाटील एक हिटमॅन पारी खेळतायत आणि मध्यमक्रमी फलंदाजी कशी असते, ती कशी खेळली जाते, गोलंदाजामध्ये काउंटर अटॅक कसं केलं जातं याचं ज्वलंत उदाहरण दाखवलं जातं हिमांशु इंटरप्राइजेस कोलवाडी या संघाच्या माध्यमातून। स्ट्राइक एंड पे बल्लेबाज रोहित पाटिल फ्रॉम कुडावे। 41 पे 5 गेंदें मात्र बची है, पहला 17। ओह व्हाट अ स्ट्रोक, घुटना टेक, छक्का देख। एक्शन रिप्ले में आइए उसे देखते हैं। ये बल्लेबाज का फेवरेट स्ट्रोक होता है रोशन, घुटना टेक के छक्का मारना, और इस बल्लेबाज ने वो करके दिखाया। अगदी आक्रमक शैलीचा एक मजबूत बांध्याचा आपण फटका पाहिला, गुडघे टेकत हा फटका खेळत असताना गोलंदाजा विरोधात एक तेजोमय हा फटका राहिला तेजस पाटीलचा। हा चेंडू अटके पार। क्या बात है, जिस तरीके से घुटना मोड़ा, पोजीशन को बनाया, पहले से पढ़ लिया था ऑफ स्टंप पे गेंदे, और ऑफ साइड की गेंदे क्यों छोड़े, वो तो लाइन में होते रडार में। बल्ले का फ्लो भी अच्छा था और 6 मिलते हुए अगदी गोलंदाजाचा माइंड रिएक्ट करून ही फलंदाजी आखली जाते। उजव्या हाताचा घणाघाती प्रहार करणारा फलंदाज हिटमॅन रोहित पाटील कुडावे क्रिकेट रसिकांची मन जिंकतोय। 4 छक्के मारे दोनों ने अभी तक, दोनों ने 2-2 मारे। कमाल की बैटिंग शरीर पे लगी है, अक्रॉस लाइन खेलने की कोशिश थी, डायरेक्ट हिट कर रहे कुणाल नाइक और वापस रोहित पाटिल को मौका। चलिए ये 2 रन मायने रखते कोलवाड़ी के लिए, क्योंकि उनके पास रन नहीं थे और 3 ओवर में 24 थे। उसके बाद देखिए 50 के नज़दीक टीम पहुंचे, 49 पर। जबरदस्त बल्लेबाजी, ये मोमेंट तो था रोशन टर्निंग पॉइंट मुकाबले का। ये पार्टनरशिप, ये साझेदारी, ये भागीदारी जिसको बहुत ज़रूरत थी, क्योंकि कैप्टन जल्दी आउट हुए, प्रयास जल्दी आउट हुए, ये दोनों ने मुकाबले को काबिज रखा है। विराट पारी, विराट फटका, टोले जंगा फटकेबाजी, पीपीएल सिक्सर। ट्रिपल 5 स्कोर बोर्ड पर 55 पे 5। ये 5 छक्के लगे अभी तक दोनों के बल्ले से।
30 रन एयर स्ट्राइक से आए, हवाई हल्ले से मच नीडेड सिक्सर हिमांशु इंटरवाइज स्कोरवाडी को। ये पासा पलट गया, बाजी पलट गई और ये बाजी पलटी है भाई, ये 2 धुरोधरने। मैंने कहा था की जीत का गुरुमंत्र। अगदी हवाई हल्ले कसे असतात हे शेजारील देशांना ठाऊक आहे। जो भारताने हल्ला केला त्या दर्जाचा काहीसा हा हल्ला पाहायला मिळतो। फलंदाज रोहित पाटील जो कुडाव्याचा खेळाडू आहे। एयर स्ट्राइक रोहित पाटिल हवा में है, मिस टाइमिंग है, एलिमिनेशन की कमी, नीचे पीछे फील्डर, कैच आउट। रोहित की पारी समाप्त भी, लेकिन काफी बढ़िया योगदान दिया। 7 गेंदों पे 20 रन जोड़े, 3 छक्के मारे और लाजवाब पारी। रोशन यही तो पीपीएल का काम है। मैंने कहा था जो हीरामन नाइक खेल रहे मैदान में, पोदी गांव से बिलोंग करते, छोटा सा गांव है, लेकिन अब लोग चर्चा करें कि पोदी गांव कहाँ पर है। तो ये पीपीएल में ये खिलाड़ी गाव की पहचान बनते। प्रवीण खेड्यातून शहरामध्ये आल्यानंतर आपली छाप पाडण्याची संधी असते आणि निश्चितच खेड्यातून आल्यानंतर छाप पाडल्यानंतर त्या क्रिकेटरचं भवितव्य हे उज्ज्वल असतं आणि त्या क्रिकेटरसाठी पीपीएलसाठी मी माझ्या लेखणीतून म्हणू शकतो हे टेनिस क्रिकेटचा इथे रंगलाय खेळ, गावापासून शहराचा साधलाय मेल, या क्रिकेटचा नेम इज ऑलवेज वेल। ही आमची पीपीएल, ही रायगडची शान, आमची पनवेल। आई दादा दोषात खेळ, जोशात खेळ, आमची पीपीएल तुम्हाला संधी ती देईल, ही आमची पीपीएल। जी संधि मौका, ये पीपीएल आपको मौका देती है। यहाँ पे आपको चमकना है, हीरा बनना है। तो जब आप हीरा बनोगे आपकी कीमत बढ़ेगी, तो ये कीमत बढ़ानी है, यहाँ आपको अच्छा खेलना पड़ेगा। संतोष सर यहाँ पे आते हुए चलिए 6 छक्के आए, शायद यस नो आ गया। 36 तो एयर स्ट्राइक से आए और ये मैं कहूँगा कि बहुत बड़ी बात है। काय जोश पाहिला आपण फलंदाजाचा, जो जोश जी कामयाबी आपण पाहतो यामध्ये आमचे सचिव संतोष ज्यांच्या माध्यमातून उत्तम आपल्याला कार्य पाहायला मिळतं। संतोषजी गरज सर जे पेडचे, त्यानंतर अगदी आमचे संदीपजी वासकर या आमच्या अध्यक्ष आहेत ज्यांच्या माध्यमातून उत्तमरित्या हे कार्य आखलं जातं आणि त्यात प्रीतम बोपी या पेडच्या 3 शिलेदारांच्या माध्यमातून उत्तम कार्य, त्यांना सलामी असेल। आणि अशा रीतीनं खेळाचं आपण पहिलं पूर्वार्ध पाहिलं आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये धावसंख्या बनताना पाहिली 61 आणि 62 धावसंख्येची आवश्यकता आहे शौर्य टाइगर कुटुंबबंधन या टीमला। पिछले 3 ओवर में 24 थे, लेकिन आखिर के 2 ओवर में 37 रन आए समीर सर। ये मैच का टर्निंग पॉइंट था जहाँ पे मुकाबला लग रहा था कि एक थोड़ा वन साइड जाएगा, लेकिन बाजी पलट गई। हीरामन नाइक और रोहित पाटिल ने कहर कर मचा दिया, 6 छक्के मारे आखिरी 12 गेंदों पे और ये था मैच का टर्निंग पॉइंट। अगदी सर्वांची प्रचंड मेहनत, बॉबी कोहली यांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे। अगदी एक वेगळ्या शैलीमध्ये या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांचं आपल्याला योगदान पाहायला मिळतं त्यातल्या त्यात आपण अलंकार पाटील आमचे आबा यांचं एक दमदार कार्य या संपूर्ण स्पर्धेसाठी लागले। त्यानंतर आमचे खजिनदार महेंद्र पाटील असतील, संतोषजी गरज असतील, या सर्वांच्या मेहनतीतून अगदी हे दमदार कार्य पाहायला मिळतं। पनवेल प्रीमियर लीगचं अगदी अति वेगानं पहिला पूर्वार्ध आपण समाप्त होताना पाहिला आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा लागल्या 61 आणि 62 धावसंख्येची आवश्यकता आहे। नेक्स्ट मॅच शिवन्य 11 आदई विरोधात खेळेल महालक्ष्मी मुरबी, सोनू पाटील बनाम प्रसन्न पाटील। टॉस साठी आपण तात्काळ यायचे, 2 संघनायक टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये आपण दाखल व्हा। शिवन्य 11 आदई ज्या संघाचे संघनायक आहेत प्रसन्न पाटील आणि या संघाविरोधात महालक्ष्मी मुरबीचे सोनू पाटील कामोठे। महालक्ष्मी मुरबी विरोधात शिवन्य 11 आदई। तर टॉस बॉक्स मध्ये कुणालजी दाते सर त्या ठिकाणी दाखल असतील, ज्या ठिकाणी टॉस केला जाईल शिवन्य 11 आदई विरोधात महालक्ष्मी रामकृष्ण मुरबी। संदीप वासकर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय, ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा इथे साकारते। प्रीतम बोपी देखील इथे उपस्थित आहेत आणि चला करूया टॉस। टेल कॉल केलाय, हेड आलाय, म्हणजेच शिवन्य 11 आदई या टीमच्या कॅप्टन इथे टॉस जिंकलाय। प्रसन्न पहिला सामना गमावलाय आणि त्यातल्या त्यात आता कुठेतरी डू ऑर डाय मॅच असणार आहे ऑलमोस्ट या पीपीएलच्या लीग मधली। आतापर्यंत खेळत असताना काय जाणवलं आणि पनवेल समालोचक असोसिएशन बद्दल ज्या पद्धतीने ते ही जी स्पर्धा रंगवतायत खेळवतायत त्यांच्याबद्दल तू काय म्हणशील?
नक्कीच चांगला आयोजन केलं आहे आणि प्लेयरसाठी पण चांगलं व्यासपीठ आहे. टॉस जिंकलाय, निर्णय काय घेणार आहात? पहिली फिल्डिंग करू. पहिल्या मॅच मध्ये काही चुका झाल्या तसं वाटतंय? बॅटिंग थोडी कमी झाली आमची आणि बॉलिंगला पण हे 2 ओव्हरला रन ना आल्या, म्हणून आम्ही आता ह्या मॅचला पहिली फिल्डिंग करत असताना कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करू. चला, खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. याच्यानंतर महालक्ष्मी रामकृष्ण मुरबी या टीमचे कॅप्टन सोनू पाटील बरोबर माझ्याबरोबर आहेत. आणि सोनू, पहिल्या मॅच मध्ये गोलंदाजी सुमार झाली आहे तुमची, तुम्हाला वाटतं या मॅच मध्ये आता बॅटिंग करायची कारण त्यांनी गोलंदाजी निवडली. फलंदाजी करत असताना ओमकार तू झाला, याच्या व्यतिरिक्त कोणाकडून अपेक्षा, त्यांनी किती टार्गेट सेट करायला पाहिजे जेणेकरून हा सामना जिंकाल? आम्ही जास्तीत जास्त रन काढण्याचा प्रयत्न करू. वैष्णव भोईर आहे, निखिल म्हात्रे आहेत प्लेयर. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये काय वाटतं, काय टार्गेट चांगलं ठरू शकतं या मैदानावर? 65-70 पर्यंत. चला, खूप साऱ्या शुभेच्छा आहेत कारण सामना लगेच सुरू होत. नुकताच टॉस झालाय आणि टॉस शिवन्या 11 आदई या टीमच्या कॅप्टन प्रसन्नाने सांगितलं आम्ही गोलंदाजी करणार आहेत या मॅच मध्ये. परत एक वेळा जाऊया आपल्या समालोचन कक्षात. धन्यवाद. तर नक्कीच खेळाचं पूर्वार्ध समाप्त होते आणि उत्तरार्धाचे वेध आता लागत आहे, जिथे जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती 62 धावसंख्येची. दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा कॉमेंट्री बॉक्समध्ये इथे दाखल होतील. इंडियन प्रीमियर लीगमध्ये ज्यांचं दमदार समालोचन पाहिलं आणि पनवेल प्रीमियर लीगमध्ये पहिल्यांदाच आपण पाहू शकता एक जबरदस्त समालोचक कुणालजी दाते सर, नवी मुंबई. धन्यवाद रोशनजी, धन्यवाद प्रवीण टेंबेजी. अप्रतिम ही जोडी आहे समालोचकांची या PPL मध्ये. आणि आता सामन्याकडे वळूया जिथे 62चं लक्ष आहे, 62 टू विन. 62 धावा करायच्या आहेत. शेवटी चांगलं टार्गेट सेट झालं. सुरुवात थोडीशी अडकळत होती, पॉवर प्ले मध्ये फक्त 15 धावा आल्या त्या, परंतु त्याच्यानंतर विनोद भगतने चांगली गोलंदाजी केली होती. 3 ओव्हरमध्ये फक्त 24 धावा होत्या, परंतु त्यानंतर समीर पाटील आणि तेजस पाटील यांच्या विरुद्ध आक्रमण झालं आणि त्यानंतरच्या जे 2 ओव्हर आहेत त्यामध्ये 35 धावा आल्या आणि म्हणूनच एवढं टार्गेट सेट झालं. परंतु याच्यामध्ये फलंदाजीमध्ये कौतुक व्हायला पाहिजे रोहित पाटील कुडाव्याचा, ज्याच्या बॅटमधून 3 षटकार आले, आणि हिरामन नाईक पोदी गावचा खेळाडू ज्याने धावसंख्येला आकार दिला. मंगेशने देखील एकच बॉल फेस केला आणि तो षटकार मारला. 62चं लक्ष आहे. आत्ता पाहूया या मॅच मध्ये जिंकतंय कोण. हा सामना दोन्ही टीमसाठी भरपूर महत्वाचा आहे. त्याचं कारण आहे जिंकलेला संघ थेट 6व्या मॅच मध्ये खेळणार आहे. एक मॅच कमी खेळायला मिळते आणि त्यातल्या त्यात शेवटचा सामना तोच तो विश्रांती मिळाल्यानंतर, त्याच्यामुळे या सामन्यामध्ये जिंकणं खूप गरजेचं आहे. 2 सलामीवीर मैदानामध्ये. चला, जास्त वेळ घेऊ नका, मॅच सुरू करा. दोन्ही पंच सलामीची जोडी मैदानामध्ये. आदर्श करत, प्रतीक सुरते, आक्रमक बॅटरची जोडी. पहिले षटक ऋषी ठोंबरे, ओ स्टेप आउट करून गगनचुंबी षटकार, 6 धावा. ऋषी ठोंबरेच्या विरुद्ध आदर्श करत, टीमचा कर्णधार आहे, नेता आहे आणि त्याच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर सिक्सर. परत स्टेप आउट केलाय, यावेळेला उंच गेलाय बॉल. बॉलरने बॉल खेचला, फिल्डर खाली, झेल टिपलाय प्रशांत यांनी आणि फलंदाज बाद होतोय. पहिली विकेट गारत. आदर्श बॅक टू द पॅव्हिलियन.
डीजे, थँक्यू. असं टायटल सॉन्ग आहे पनवेल प्रीमियर लीग आणि त्यातल्या त्यात आदर्शने मागच्या मॅच मध्ये देखील षटकाराने सुरुवात केली. सेकंड बॉलला तो आउट झाला. याही मॅच मध्ये आपण पाहतोय षटकाराने सुरुवात केली. सेकंड बॉलला झेल टिपला त्याचा प्रशांतने, कॅप्टनचा झेल कॅप्टनने टिपला आणि त्यामुळे आता नवीन फलंदाजीसाठी दाखल होतोय गुड्डू मात्रे. पेटचा हा खेळाडू आहे गुड्डू. कोळखे पेठ, संतोष घरत यांच्या पेठचा नाहीये आणि ते सचिव आहेत या पनवेल समालोचक संघटनेचे. आणि सध्या आपण पाहतोय टीमची धावसंख्या 6, एक फलंदाज बाद. मॅच ऑन आहे, लक्ष चांगलं सेट झालंय. या मॅच मध्ये टार्गेट चेस करायचं आहे सामना जिंकण्यासाठी. 62-62 6 धावा स्कोर बोर्डवर. प्रतीक सुरते मैदानामध्ये, ज्या प्रतीकने या PPLचं पहिलं अर्धशतक ठोकलंय. अफलातून बॅटिंग केली आहे. 18 बॉलमध्ये 53 धावांची खेळी. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच शफल झालाय. त्यानंतर इम्प्रुव्हायझिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि सरळ बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग लेगला चौकार आल्या गुड्डूच्या बॅटमधून 4 धावा. परफेक्ट फॉलिंग स्वीप इथे पाहायला मिळाला. आल्या ज्या पद्धतीने हा फटका चवलाय पहा. क्रिजच्या आतमध्ये जाऊन पडला, धडपडला तरी देखील 4 धावा येतात गुड्डूच्या खात्यात. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता कव्हर्सला, परंतु यावेळेला फटकाही फसतोय. बॉल मागे चाललाय. 1 धाव मिळेल. बॅटची आतमधली कडा घेतलेली असावी आणि तेच अंपायर सांगतात. एक सिंगल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर या सिंगलच्या मदतीने आतापर्यंत 11 धावा. नेल्सन आकडा सध्या स्क्रीनवर पाहायला मिळतो. 11-1 अशी परिस्थिती. ऋषी ठोंबरे कुडावेचा हा गोलंदाज आहे. पहिले षटक हाताळतोय हिमांशू इंटरप्राइजेस कोलवाडी कडून. शौर्य टायगर कुटुंब बांधनच्या विरुद्ध त्यांची मॅच आहे. दोन्ही संघांनी एक सामना जिंकलाय आणि यानंतर दोन्ही संघ एकमेकांचे आमने सामने जे पराभूत झालेत मॅच नंबर 4 मध्ये. उलटा फटका मारण्याचा प्रयत्न होता रिव्हर्स, परंतु इथे बीट केले फलंदाजाला. बॉल सरळ विकेट किपरच्या हातात. डॉट बॉल. प्रतीक सुरते मागच्या मॅच मध्ये त्याचं दमदार अर्धशतक. या मॅचची सुरुवात डॉट बॉलने झाली आहे त्याच्या विरुद्ध. शेवटचा बॉल शिल्लक आहे पॉवर प्लेचा. चांगला गेलाय पॉवर प्ले. सध्या तरी मी म्हणेन हिमांशू इंटरप्राइजेससाठी विकेट आली आहे. शेवटचा बॉल टर्न केला ऑफ हिज हिप आणि सरळ बॉलला पाठवलंय फाईन लेग लॉंग लेगच्या मधून 4 धावांसाठी. येतोय शेवटच्या बॉलवर चौकार. पहिलं षटक संपलं. 15 धावा टीम शौर्य टायगरच्या खात्यामध्ये आहेत. थँक्यू डीजे. चला जास्त वेळ घेऊ नका. टीम मीटिंग करू नका. पहिले षटक संपले. बॉलर तुमच्या मार्कवर आहे त्याच्यामुळे जास्त वेळ घेऊ नका. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 धावा. शेवटचा बॉल असा टर्न केला ऑफ हिज हिप. सरळ बॉलला पाठवलं लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि आउटफील्ड भरपूर फास्ट आहे, प्रचंड फास्ट आहे. शौर्य टायगर कुटुंब बांधन या टीमची धावसंख्या 15, एक फलंदाज बाद. सेकंड ओव्हरचा खेळ आता सुरू होईल आणि सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाज आहे कल्पेश घरत, वहाळचा खेळाडू PPL मध्ये. कल्पेश घरतने मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकलाय. खूप चांगली माहिती सध्या आमच्याबरोबर गुणसंख्यांक लेखक जतीन गोंधळी देत आहेत. चांगलं काम करतात. वेगवेगळ्या पेनचा वापर त्यांच्या स्कोरिंगमध्ये पाहायला मिळतोय आणि स्कोरर असा पाहिजे ज्या वेळेला तुम्ही समालोचन करता प्रत्येक गोष्टीची इतंभूत माहिती देणं महत्त्वाचं ठरतं आणि खूपच चांगली स्कोरिंग जतीन करतात. उसटण्याचा आहे सेकंड ओव्हरचा खेळ. कल्पेश गोलंदाजीसाठी कल्पेश घरत. फर्स्ट बॉल. पहिला बॉल कटरचा वापर केलाय परंतु खेचलाय बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा मिळतील. येतोय चौकार.
पहिलाच बॉल ऑफ कटर होता आणि लवकर ओळखला बॅटरने, खेचला बॉलला आणि सरळ पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा येत आहेत या चौकाराच्या मदतीने. टीमची धावसंख्या 19, 19 लॉस ऑफ 1 विकेट. परत एक वेळा तसाच प्रयत्न, हा देखील बॉल गॅप मध्ये टर्न होतोय. फिल्डर येत आहेत धावत. चांगली फिल्डिंग, तोपर्यंत 2 धावा मिळतील डबलच्या मदतीने. टीमची धावसंख्या 21, 21 धावा. 62 धावा करायच्या आहेत. पहिला दिवस आहे आज पनवेल प्रीमियर लीगचा. आदरणीय लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसाचा अमृत महोत्सव आपण साजरा करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. पनवेल प्रीमियर लीगचं आयोजन. 5 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक या स्पर्धेमध्ये व आकर्षक ट्रॉफी. द्वितीय पारितोषिक 2.5 लाख रुपये रोख व आकर्षक ट्रॉफी. इम्प्रुव्हायझिंग स्ट्रोक, फाईन लेगला बीट करून जाईल बॉल सीमा रेषा पलीकडे. पंचांचा इशारा येतोय, बायच्या स्वरूपात धावा मिळतील, कुठेच लागलेला नाहीये असं सांगतायत अंपायर आणि धावा मिळतात 4 एक्स्ट्रा मध्ये. डीचे धावा येणं गरजेचे आहेत, मग ते कशाही होत. आणि त्याचमुळे या बायच्या धावा देखील महत्वाच्या आहेत शौर्य टायगरसाठी. 4 धावा आल्यात. बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न. थांब हा खेळता क्षणी कॉल केलाय गुड्डूने प्रतीकला. चांगला निर्णय. डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. अखेर कल्पेशने बरोबर टप्प्यावर गोलंदाजी आता सुरू केली आहे. अनुभव आहे कल्पेश यांच्याकडे, प्रचंड मोठा आहे. ते दिसतंय त्यांच्या गोलंदाजीवरून, त्यांच्या शरीर यष्टीवरून. तो अनुभव पन्नाला लावत असताना कटरचा चांगला वापर केलाय. जास्त शफल झालाय. बॅटरला फॉलो केलंय कल्पेश यांनी. आणखीन एक डॉट बॉल. टीमची धावसंख्या स्थिर आहे. या डॉट बॉलसह धावा झालेल्या आहेत आतापर्यंत 25. 6 धावा या ओव्हरमध्ये आल्यात. आणि पहिला बॉल जसा खेचून मारला, चौकार आला, त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवर ज्या वेळेला 2 धावा आल्या त्यावेळेला नाराज होते कल्पेश, परंतु त्याच्यानंतर चांगलं कमबॅक. बायचा चौकार वगळता या ओव्हरमध्ये 6 धावा तशा आल्यात अधिकृतरित्या. तशा टोटल 10 धावा आल्या. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 25. शेवटचा बॉल. टर्न चांगला प्राप्त केलाय. स्लोअर वनचा वापर, फिंगर रोल केले, बॉलवर बोट चांगली फिरवली, तरी देखील नाराज आहे स्वतःवर, कारण पहिल्या बॉलवर तो चौकार आला होता. आणि इथे मात्र ओव्हरची समाप्ती होते. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर शौर्य टायगर कुटुंब बांधन या टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 25. पंचवीस धावा फलकावर लागल्यात. टीम हर्डल. त्यानंतर सर्व खेळाडू परत एक वेळा तयार आहेत. हिरामन आता गोलंदाजीसाठी सज्ज होईल. बॅटिंग खूप चांगली केली होती हिरामनने आणि आता गोलंदाजी देखील करताना दिसेल. पोदेगावचा खेळाडू आहे हिरामन. नाईक. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 25 आणि आता 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 मध्ये 37 धावा करायचे. 37 फ्रॉम 18 असं समीकरण. पीपीएलचा पहिलाच दिवस आणि पहिल्याच दिवसामध्ये प्रेक्षकांची तुडुंब गर्दी पाहायला मिळाली. हे मात्र विशेष आहे या स्पर्धेचं आणि हळूहळू ही गर्दी अशीच वाढत राहील. 5 तारखेपर्यंत हा महासंग्राम असाच पुढे जाईल. 4थ्या वर्षात पहिल्यांदा समालोचन करण्याची संधी दिली आहे संदीप वास्कर आणि त्यांच्या संपूर्ण समालोचक संघटनेने. आणि खऱ्या अर्थाने पाहिल्यानंतर एक दर्जेदार असं आयोजन आहे. अप्रतिम आयोजन, चांगली पब्लिक आणि त्याचमुळे क्रिकेटचा खेळ, तो जोश, तो जल्लोष आणि त्यातल्या त्यात हात मदतीचा संकल्प समाजसेवेचा दिसतोय. ड्राईव्ह खूप चांगला केलाय. फिल्डर आहे, नाही मिळणार धाव. प्रशांतने बॉल थांबवलाय. डॉट. पहिला बॉल हिरामनचा चांगल्या टप्प्यावर. सध्या स्ट्रायकिंग एंडला बॅटर आहे प्रतीक. ज्या प्रतीकने मागच्या मॅच मध्ये अर्धशतक टिक केलं, तो प्रतीक आता शांत आहे.
3 बॉलमध्ये 4 धावा त्याच्या खात्यामध्ये. प्रतीक तयार. पुढचा बॉल हिरामनचा. बीट केलंय हिरामनने लेंथने प्रतीकला. आणखीन एक डॉट बॉल. हे आहे क्रिकेट. क्रिकेटचा खेळ एवढा अद्भुत आहे. हा क्रिकेटचा खेळ तुम्हाला कधी मंगळावर घेऊन जातो आणि कधी पृथ्वी तलावर या जमिनीवर आणेल हे आपल्याला देखील सांगता येत नाही. मागच्या मॅचमध्ये अर्धशतक करणारा खेळाडू सध्या चाच पडतोय. 4 बॉलमध्ये 100चा स्ट्राईक रेट, 4च धावा त्याने केल्यात. परंतु त्याच्याकडे क्षमता आहे, नो डाऊट. प्रयत्न करायला पाहिजे प्रतीकने. आणि आता मात्र प्रयत्न सुरू झालाय. बॉल चालला एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या दिशेने. चांगली फिल्डिंग. कल्पेश घरतने बॉलला आतमध्ये ढकललंय. पहिले अंदाज चुकला कल्पेशचा, मग मागे गेला. त्याने बॉलला थांबवलं. 2 धावा वाचवल्या. टीमची धावसंख्या 27. 27 समोर फोर्स केलेला फटका होता लॉंग ऑफ रिजन मध्ये. कल्पेश पा पुढे गेला, त्याच्यानंतर मागे गेला आणि बाउंड्री लाईनच्या आतमध्ये बॉलला ढकललं. 2 धावा वाचवल्या त्याने आपल्या टीमसाठी. 27 धावा झाल्यात स्कोर बोर्डवर. मॅच ऑन. पुढचा बॉल परत एक वेळा हिरामन. शफल झाल्यानंतर यावेळेला मागचा पाय वाकवला आणि फेकला बॉलला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय PPL सिक्सर. काय फटका होता डीप मध्ये. परेश ठाकूर सभागृह नेते आहेत पनवेल महानगरपालिकेचे, त्यांच्या बॅनरला हिट करणारा हा सिक्सर होता. प्रतिम षटकार. उलटा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. पंच सांगतायत हा वाईड बॉल आहे. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा वाढतायत. धावा झालेल्या 34-34. षटकार चांगला मारला. त्याच्यानंतर बॉलरवर तो दबाव दिसतोय. हिरामनने त्याच्यानंतरचा बॉल वाईड बॉल टाकलाय. प्रतीक सुरते बरोबर अंदाज लावतोय. फिल्डर कुठे सेट केलेत, कुठे मारायचंय, कुठे खेळायचंय. परत एक वेळा कॅचिटचा कॉल केलाय. डीप मध्ये फिल्डर आलाय. चांगला झेल तिथे रोहितने टिपलाय. आउट होईल आता प्रतीक सुरते. मोठी विकेट घेतली आहे हिरामन नाईकने. दिला एक मोठा धक्का टीम शोने टायगर कुटुंब बांधनला. चांगला झेल डीप मध्ये. रोहितचा नवीन फलंदाज कुणाल नाईक आलाय, त्याच्यामुळे हा सामना दोलायमान अवस्थेमध्ये चाललाय. कमबॅक झालाय मी म्हणेन हिमांशू इंटरप्राइजेस कोलवाडी या संघाचं देखील. रविशेठ भोईर हे संघ मालक आहेत या टीमचे. अजय पाटील मॅनेजर आहेत. आणि हिमांशू इंटरप्राइजेसने नक्कीच या मॅचमध्ये कमबॅक केलंय. बॅटिंगने केलं आणि गोलंदाजांनी केलंय. कारण हिरामनने फलंदाजी खूप चांगली केली. हिरामनने धावा केल्या. त्याने देखील 2 षटकार मारले. महत्वाच्या क्षणी 16 धावा जोडल्या आणि आता गोलंदाजी करत असताना एक विकेटही घेतली आहे. त्याच्यामुळे या मॅचची कहाणी बदलते. 13 बॉल 28 धावा, 13 चेंडू आणि 28 रन. नवीन फलंदाज कुणाल नाईक. भिंगारी गावचा खेळाडू पहिला बॉल फेस करेल. 13 चेंडू 28 रन हे समीकरण या मॅच मध्ये. शेवटच्या टप्प्यात आता सामना रंगू लागलाय. पुढचा बॉल आल्या आल्या खूपच चांगला ड्राईव्ह केलाय. कव्हर्स मध्ये बॉल निघतोय. डीप मध्ये फिल्डर येत आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न ऋषी ठोंबरेने बॉलला फेकलंय. ओ रनआउटची संधी होती. टीव्ही अंपायरची मदत घेतली जाईल. रनआउट चेक केला जाईल. ऑन फील्ड अंपायरने डिसिजन पेंडिंग ठेवलाय टीव्ही अंपायरकडे.
नॉट आउट. नॉट आउटचा निर्णय आलाय आणि हे होतं त्याचं कारण. स्लोमोमध्ये दाखवलं जातं, थ्रो चांगला केला परंतु तोपर्यंत सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये आणि बॅट ड्रॅग केली. जे यंगस्टर सामना पाहत आहेत, ज्यांना क्रिकेट खेळायचं आहे, एक क्षणचित्र नक्की आठवा. ज्यावेळेला तुम्ही डेंजर एंडला धावता त्यावेळेला बॅट कशा पद्धतीने ड्रॅग करणं गरजेचं आहे, म्हणजे कशी घासत तुम्ही बॅट क्रीजच्या आतमध्ये पोहोचवणं गरजेचं आहे, ते इथे दाखवलं गेलं. 12 बॉल 26 धावांची गरज आहे. गोलंदाजीसाठी आला आहे शुभम कदम. बॅटिंग ही चांगली करतो, आता गोलंदाजी करावी लागेल कारण या मॅचमध्ये 26 धावा डिफेंड करायच्या. 13ची सरासरी आहे, म्हणजेच काय तर हा सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगू शकतो. पेटपाडा मेट्रो स्टेशन एंड कडून आता गोलंदाजी सुरू होईल. पेट विलेज एड असे दोन एंड आहेत. संदीप वास्कर यांच्या गावाजवळ, संतोष घरत यांच्या गावाजवळच एक ग्राउंड आहे. अपील झाली, मागे चाललाय बॉल, विकेट किपरने सोडलाय. एक धाव तत्पूर्वी कंप्लीट केली जाईल. या सिंगलच्या मदतीने आता समीकरण आहे 11 बॉल. 11 बॉलमध्ये धावा करायचे आहेत 25. 11 चेंडू 25 धावा. कुणाल नाईक भिंगारीचा हा सामना फिरवेल का हा प्रश्न आहे. शौर्य टायगर चॅम्पियन हा संघ या मॅचमध्ये कमबॅक करेल का. परंतु दुसऱ्या बाजूला हिमांशू एंटरप्राइजेस कोलवाडी हा संघ देखील काही कमी नाही आहे. हा संघ देखील ताकदवान संघ आहे. मजा येईल या मॅचमध्ये. शेवटचे 11 बॉलमध्ये 25 धावा करायचे आहेत. पण मॅच सामना चांगला रंगतोय. पुढचा बॉल, फटका हवेत आहे. प्रॉपर टायमिंग, बॅट आणि बॉल मधला चांगला मिलाफ, टक्कसा साऊंड आणि त्याच्यावर मोहर. 6 धावांची मिड विकेटला सिक्सर. हा फटका आणि कुणाल नाव आहे. कुणाल नावाची मुलं डेंजरच असतात. चांगला फटका, चांगलं टायमिंग, बॉल पडल्या पडल्या त्याच्यावर मोहर लागली. 6 धावांची पिकअप शॉट मिड विकेटला सिक्सर मारलाय कुणालने. आता 10 बॉल आणि 19 धावांची गरज आहे. 10 चेंडू 19 धावा हे समीकरण. या मॅचमध्ये सुपर डुपर 6 होता. चांगले ग्राफिक्स त्याचा वापर करत असताना सिक्सरचे बॉल या स्पर्धेमध्ये वापरले जात आहेत. मॅन ऑफ द मॅचमध्ये देखील भरपूर बक्षीस सिक्सरच्या माध्यमातून देण्यात आलेत. केतन सेठ यांचं मनपूर्वक आभार. समोर मारलाय, बॅक टू द बॉलर, बॉल सरळ चाललाय. एक धाव मिळेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे जाते. आता समीकरण बदललंय. 9 चेंडू आणि 18 धावा, 44 धावा झाल्या स्कोर बोर्डवर. हे 3 बॉल खूप महत्वाचे आहेत शुभम कदमचे. आणि एक जमेची बाजू त्याच्यासाठी ही आहे की कुणाल नॉन स्ट्रायकिंग एंडला गेलाय, गुड्डू आहे स्ट्रायकिंग एंडला. परंतु गुड्डूने देखील चांगली बॅटिंग केली आहे. तो देखील 150च्या आसपासच्या स्ट्राईक रेटने खेळतोय. 12 धावांची खेळी त्याने साकारली आहे. रिक्वायर रन रेट 12 वर आलाय. 9 चेंडू 18 धावा हे समीकरण या मॅचमध्ये. चांगला सामना. पुढचा बॉल, बॅटची कडा, विकेट किपरने बॉल सोडलाय. रनआउटची संधी आणि पंच सांगतायत नॉट आउट. आता ओव्हर थ्रो मध्ये धाव मिळताना दिसेल. 2 धावा ऍड होतील. 2 धावांची चोरी होते इथे. रात्री 11 वाजून 3 मिनिटांनी केलेली ही धावांची चोरी आहे या क्रीडांगणावर. म्हणजेच आता समीकरण बदललंय. आता 8 बॉल आणि 8 बॉलमध्ये 16 धावा करायचे आहेत. शेवटच्या ओव्हरपर्यंत, शेवटच्या बॉलपर्यंत कहाणी लिहिली जाईल या मॅचची. असा सामना इथे रंगतोय. 8 चेंडू आणि 16 धावा हे समीकरण. चांगला सामना, रंगतदार सामना. प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला होती या सामन्यामध्ये आणि त्याची पूर्तता होते. ड्राईव्ह खूप चांगला केला. शॉट एक्स्ट्रा कव्हरला, रनआउटची संधी आहे. 1 धाव कंप्लीट होते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट गुड्डू आणि कुणालमध्ये. आता 7 बॉलमध्ये 15 धावा करायच्या आहेत. शेवटचा बॉल असेल या ओव्हरचा. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम तयार राहायचंय. आपल्या डगआउट जवळ यायचंय दोन्ही टीम आणि लगेचच सामना सुरू होईल. टॉस जिंकलाय प्रसन्नाने. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. शिवन्या 11 आदईने
टीम महालक्ष्मी मुरबीच्या विरुद्ध 7 बॉलमध्ये 15 धावांची गरज. हा बॉल तेवढाच महत्वाचा आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. कुणालचा फटका हवेत आहे, पॉइंटला फिल्डर नाहीये, टर्न होईल बॉल, एक धाव मिळेल, कुणाल स्ट्राइक ठेवेल, ओव्हरची होते समाप्ती. आता 6 बॉलचा खेळ शिल्लक आणि 6 बॉलमध्ये धावा करायचे आहेत. या मॅच मध्ये शौर्य टायगर कुटुक बांधनला 6 चेंडू 14 धावा. थँक्यू डीजे. चला जास्त वेळ घेऊ नका, लगेचच सामना सुरू ठेवा. पाण्याची मागणी केली आहे दोन्ही बॅटरने, त्याची पूर्तता करायची आहे. सहा बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉलमध्ये 14 धावा करायच्या आहेत असं हे समीकरण आलंय. कारण हा जो सामना आहे, या सामन्यामध्ये ज्या पद्धतीमध्ये वातावरण बनलंय गरमागरम, त्यामुळे तहान देखील लागली आहे, घसा सुकलाय, कोरडा पडलाय बॅटरचा देखील, काही खेळाडूंचा देखील आणि कॉमेंटेटरचा देखील. आणि आता या मॅचमध्ये समीकरण असं आहे, 6 बॉलमध्ये 14 धावांची गरज. अप्रतिम असं आयोजन पनवेल प्रीमियर लीगचं, पनवेल समालोचक असोसिएशनच्या माध्यमातून हे चौथं पर्व तुम्ही पाहताय. 5 लाख रुपये प्रथम पारितोषिक या स्पर्धेमध्ये, द्वितीय पारितोषिक 2.5 लाख रुपये, तृतीय पारितोषिक आणि चतुर्थ पारितोषिक प्रत्येकी 1.25 लाख रुपये रोख व आकर्षक ट्रॉफी. मॅन ऑफ द सिरीजसाठी इलेक्ट्रिक स्कूटर आहे. संघमालकाला, विजेत्या संघमालकाला एक इलेक्ट्रिक स्कूटर दिली जाणार आहे. प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉमध्ये एक इलेक्ट्रिक स्कूटर आहे. ग्रामीण धमाकाचं देखील आयोजन होणार आहे. PPL मध्ये हात देऊ मदतीचा, संकल्प समाजसेवेचा हे ब्रीदवाक्य घेऊन पनवेल प्रीमियर लीग तुमच्या भेटीला आली आहे. 6 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत 14 आणि गोलंदाज आलाय अलंकार. नाव तसा खेळ करावा लागेल. विजयाचा अलंकार शिरपेचात रोवावा लागेल आपल्या टीमच्या. आणि अलंकार त्याच्यासाठी जाणला जातो, परंतु पुढे डेंजर खेळाडू आहे कुणाल. मिंगारीचा स्ट्राइकिंग एंडला 6 बॉल 14 धावा हे समीकरण. गोलंदाज तयार. फर्स्ट बॉल अलंकारचा. पहिलाच बॉल, यॉर्करचा प्रयत्न, अपील केली आहे, चॉप करण्याचा प्रयत्न, डॉट. ही खासियत आहे अलंकारची. आणि अलंकार अपील करतानाही दिसला, स्पष्ट नकार दिला. विकेट किपरची अपील नव्हती, मागे कोणाची अपील नव्हती, तेच पंचांनी हेरला आणि म्हणून सांगितलंय नॉट आउट. आणि आता समीकरण आहे 5 बॉलमध्ये धावा करायच्या 14. पाच बॉलमध्ये 14. ड्राईव्ह केलाय, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर आहे, एक सिंगल. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर मध्ये तो रिझल्ट येईल. त्याच्यामुळे आता समीकरण आहे 4 चेंडू 13 धावा. अलंकारने कमाल केली आहे. पहिल्या 2 बॉलमध्ये फक्त 1च धाव खर्च केली आहे. स्ट्राइकिंग एंडला गुड्डू 11 बॉलमध्ये 15 धावांची खेळी केली आहे. हिमांशू इंटरप्राइजेस कोलवाडीचं पारडं आता जड होत चाललंय, परंतु पलटवार होईल आणि ते करणं जाणतो इथे शौर्य टायगर सारखा खेळ करावा लागेल. फलंदाज बाद, विकेट आली आहे. अलंकारने विकेट मिळवली आहे. आता 3-13 हे समीकरण.
इथे अलंकार आला नाही. अलंकारने परत एक वेळा चमकदार कामगिरी केली आहे. कुणाल नॉन स्ट्रायकिंग एंडलाच राहील. आता नवीन फलंदाज फलंदाजीसाठी येतो आणि आता समीकरण बदललंय. येणारे बॉल शिल्लक आहेत तुमच्याकडे 3-3 मध्ये 13 हे समीकरण आहे. परंतु त्याच्या अगोदर एक विकेटवर नजर टाकूया. अलंकारचा बॉल, गुड्डूची विकेट आली बॅटची कडा घेत असताना. आणि आता नवीन फलंदाज येईल फलंदाजीसाठी प्रतीश मस्कर. मंगलमूर्ती काळुंद्रे रॉस टेलरच्या टीममध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतो आणि सकाळ चॅम्पियन्स कपमध्ये खूपच चांगली कामगिरी केली आहे. सकाळ वृत्तपत्रामध्ये नाव झळकली त्या सर्व खेळाडूंची आजच. जर सकाळचा क्रीडा तुम्ही वाचला असेल. 3-13 बीट केलंय सरळ विकेट कीपरच्या हातात. 2 बॉलमध्ये आता 13 धावा करायच्या. 2 सिक्सर मारावे लागतील टायसाठी. मॅचमध्ये हिमांशू एंटरप्राइजेस कोलवाडी हा संघ पूर्णपणे वर्चस्व गाजवतोय. रवी शेठ भोईर यांचा संघ आहे. प्रोप्रायटर आहेत, मॅनेजिंग डायरेक्टर आहेत ते हिमांशू एंटरप्राइजेसचे. उद्योग क्षेत्रात मोठी भरारी घेतली आहे ट्रान्सपोर्टिंग क्षेत्रामध्ये आणि सध्या त्यांचा संघ हिमांशू एंटरप्राइजेस खूप चांगली कामगिरी करतोय. या महत्वाच्या मॅचमध्ये 2 बॉलमध्ये 13 धावांची गरज. विनोद घरत यांचा संघ कमबॅक करेल का? 2 सिक्सर मारले तर मॅच टाय, मग सुपर ओव्हर होईल. अलंकारने कमाल केली आहे. लास्ट ओव्हरमध्ये धावा करायच्या होत्या 14 आणि आता धावा त्याने ठेवल्या 13 2 बॉलमध्ये. म्हणजे 4 बॉलमध्ये फक्त एकच धाव त्याने खर्च केली आहे. आणखीन एक चांगला बॉल मागे चाललाय आणि अंपायरचा इशारा येतोय फलंदाज बाद. योगेश ठाकूर मुरबीचे आपलं सहर्ष स्वागत आम्ही करतोय पनवेल प्रीमियर लीग मध्ये. सुस्वागतम योगेश ठाकूर, आपलं सहर्ष स्वागत. मुरबीचे आहेत आणि आपलं पनवेल प्रीमियर लीग मध्ये सुस्वागतम. आता शेवटचा बॉल आणि या मॅचची औपचारिकता राहिली असं म्हणायला हरकत नाहीये. 1 बॉल 13 धावांची गरज. नवीन फलंदाज फलंदाजीसाठी आलाय राहुल घरत. इम्पॅक्ट आलाय. 1 बॉल 13 धावा. चला पुढील सामन्याच्या दोन्ही टीम रेडी राहायचे. शिवन्या 11 आपली फिल्डिंग सजवायची. प्रसन्न पाटील. लास्ट बॉल. शेवटचा बॉल आता असेल या ओव्हरचा आणि या सामन्याचा देखील डॉट बॉलने हा सामना इथे जिंकलाय. भव्य विजय 12 धावेने इथे विजय मिळवलाय टीम हिमांशू एंटरप्राइजेस कोलवाडीने. अभिनंदन. 6व्या मॅच मध्ये तुम्हाला खेळण्याची संधी मिळेल आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत रोहित पाटील याला, ज्याने महत्वाच्या क्षणी येऊन 20 धावांची खेळी केली आणि 8 बॉलमध्ये 3 षटकार त्याने मारलेत. त्याचमुळे धावा करू शकलाय संघ हिमांशू एंटरप्राइजेस. तर रोहित ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. चला पुढचा संघ शिवन्या 11 मैदानाच्या आतमध्ये या आणि हस्तांदोलन होईल. चला प्रसन्न पाटील आपला संघ घेऊन लगेचच मैदानामध्ये दाखल व्हा आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल रोहित याला. अभिनंदन रोहित, वेल प्लेड. 8 बॉलमध्ये 20 धावांची खेळी त्याने साकारली आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन त्याचा सन्मान इथे केला जाईल. प्रीतम भोपी यांनी स्कोरिंगची भूमिका इथे पार पाडायची. आपण लवकरात लवकर समालोचन कक्षात यायचंय. रोहित पाटील यांना जीपेच्या माध्यमातून